नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नात्यांची प्रीती मराठी चॅनलमध्ये. आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की कबीर अवंतीला भेटायला हेलिकॉप्टरतून आला होता आणि अवंतीलाही समशर तिकडे घेऊन गेला होता. तर आता आपण बघूया की पुढे काय होईल. पुढे ये, तो ॲटिट्यूडवाल्या आवाजात बोलत ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला आणि ती शॉक असल्यासारखी त्याच्याकडेच बघत होती. आला काय, गाडीत बसला काय, इतकं सगळं एवढ्या फास्ट चालू होतं की तिला श्वास घ्यायला सुद्धा फुरसत मिळत नव्हती. त्याने गाडी स्टार्ट केली आणि मिररमधून तिच्याकडे पाहिलं तर ती अजून त्याच्याकडेच बघत होती आणि चेहरा पूर्ण ब्लँक होता. अवंती, आय हॅव टोल्ड यू टू कम अँड सिट नेक्स्ट टू मी. आय एम ऑलरेडी रनिंग आउट ऑफ टाईम अँड हॅव टू हेड बॅक. अवंती, मी तुला पुढे येऊन बस म्हणालो. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. लवकरात लवकर मला जायचं आहे, तो घाईतच वैतागून म्हणाला. त्याचं त्याला माहीत होतं. त्याने त्याच्या पॅक शेड्यूलमधून कसे 2 तास काढले होते आणि त्यातही फक्त त्यालाच मख्ख होऊन बघत बसली होती. इथे त्याला अर्धा तास वाया घालवायचा नव्हता. तसं तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. एकतर तिने त्याला बोलावलं नव्हतं. त्याने सगळा प्लॅन केला आणि अनपेक्षितपणे ती सुद्धा त्याला भेटायला आली. एवढा सगळा घाट घातला होता आणि आता तिच्यावरच ऑर्डर सोडत होता. तुम्हाला मी सांगितलं होतं का मला भेटायला या म्हणून? तुमच्याकडे वेळ नाही आहे, त्यात माझा काही दोष आहे? माझा वेळ महत्त्वाचा नाही का? घरी आई आणि आबा वाट बघत बसले असतील आणि तुम्ही जबरदस्ती मला इथे घेऊन आलेला आहात, तेही ब्लॅकमेल करून. तुमचं वागणं तुम्हाला चुकीचं वाटत नाही? ती बाहेर बघत वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करत रागारागाने म्हणाली. आत्तापर्यंत त्याच्यात भुलत चालली होती, पण आत्ता तिला तिच्या आईवडिलांची आठवण आली तसं टेन्शन आलं होतं. त्याने मान हलवत गाडी स्टार्ट केली आणि गाडी माळरान जागेतून रस्ता काढत तो पुढे जाऊ लागला. तिच्यासोबत आता वाद घालण्यासाठी त्याच्याकडे तेवढा वेळसुद्धा नव्हता. तिने चोरटा कटाक्ष त्याच्याकडे टाकला तर तो शांतपणे पुढे बघत गाडी चालवत होता आणि तिने पुन्हा आजूबाजूला पाहिलं तर तो कुठे घेऊन चालला आहे म्हणून कावरीबावरी होऊन आजूबाजूला बघू लागली. पण त्याच्यासोबत जाताना तिला कसलीच भीती वाटत नव्हती. ह्या विचाराने सुद्धा ती थोडी चकित झाली होती. माळरान सोडून आता एक टेकडी लागू लागली. तसं तिचं लक्ष समोर गेलं तर एक टेंट टाईप तिला दिसू लागलं. या खडकाळ भागात कोण झोपडी करून राहत आहे म्हणून ती बारीक डोळे करून बघू लागली. जसजशी गाडी समोर जाऊ लागली तर झोपडी म्हणजे टेंट व्यवस्थित तिला दिसू लागला. अशी झोपडी तिने पहिल्यांदाच बघितल्यामुळे त्याचं ती निरीक्षण करू लागली. गावात कितीतरी झोपड्या बघितल्या होत्या, पण ही एक वेगळीच वाटत होती. त्याने गाडी बंद केली तशी ती भानावर येत त्याच्याकडे बघू लागली. तो पटकन उतरला आणि तिच्या बाजूचा दरवाजा उघडून थोडासा किंचित झुकून त्याचा हात समोर करून मंद स्मित करत तिच्या डोळ्यात आरपार बघू लागला. बस तिथेच तिच्या डोक्याने तिची सास सोडली. त्याचा सुगंध नाकात शिरताच एक ताजगी शरीरात भरू लागली. त्याची रोमॅन्टिक नजर तिला घायाळ करण्यासाठी पुरेशी होती. ती मंत्रमुग्ध होऊन त्याच्या डोळ्यात बघू लागली. एवढा सुंदर हँडसम मुलगा आपल्यासमोर हात धरत आहे हे स्वप्नापेक्षा सुंदर दृश्य होतं. त्याच्या तेजस्वी चेहऱ्याला फक्त बघतच राहावं असं वाटत होतं. सकाळपासून धावपळ करत असेल पण चेहऱ्यावर थोडासा सुद्धा थकावट नव्हता. फ्रेश, जणू आत्ताच आंघोळ केल्यासारखा फील येत होता. ती त्याच्यात हरवलेली होती आणि त्याच्या ओठांवर गडद हसू पसरलं. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाची तिच्यावर जादू होत आहे हे तिच्या डोळ्यांनी सांगितलं होतं. तिच्या हातांना त्याच्या उबदार हातांचा स्पर्श होताच तशी तिची तंद्री तुटली आणि भानावर येत ती गोंधळलेल्या नजरेने आपल्या हाताकडे एक नजर बघून त्याच्याकडे पाहतच पटकन तिचा हात सोडून घेतला. तसा तो चेहऱ्यावरचं हसू कमी करत सरळ उभा राहिला. बोला, काय बोलायचं आहे? एकदाचं बोलून मोकळं व्हा. मला लवकरात लवकर घरी जायचंय. ती त्याच्याकडे न बघता इकडे तिकडे बघतच बडबड करू लागली. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच जादू तिला जाणवत होती आणि त्या जादू तिला हरवायचं नव्हतं म्हणून तिने त्याच्या डोळ्याला बघणं टाळलं. गाडीतून उतरायची सुद्धा तिला भीती वाटत होती. हृदयाचे ठोके एवढे वाढत होते की हृदय बाहेर पडेल असं वाटत होतं. त्याच्या स्पर्शाने हातापायांची थरथर होऊ लागली होती. पुन्हा ताप चढत असल्यासारखी फिलिंग येऊ लागली होती. कालपासून तिची तब्येत बिघडली होती आणि त्यात त्याचा स्पर्श होताच शरीराचं तापमान भरभर वाढलं होतं. श्वासही घेताना त्रास होत होता. जास्त वेळ घेणार नाही, फक्त अर्धा तास. काळजी करू नको. बघ आता 5:30 वाजलेत. 6:30 वाजेपर्यंत तुझ्या घरी असेल प्लीज, तो खूपच शांतपणे रिक्वेस्ट करत म्हणाला. त्याचा शांत, संयमी आणि गोड आवाज तिच्या काळजाला आरपार करून भिडून गेला. आता तर किती गडबडलेला आणि वैतागलेला स्वर होता आणि क्षणात त्याचा आवाज बदलला म्हणून तिने हलकी नजर वर करून त्याच्या डोळ्यात पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू होतं. त्याचे वेगवेगळे रूप बघून ती तर हैराणच झाली होती. चेहऱ्यावर चकित भाव उमटले होते. प्लीज, फक्त अर्धा तास, त्याच्यानंतर मी 1 मिनिटसुद्धा तुझा घेणार नाही. त्याने पुन्हा इनोसेंटली फेस करत एक पाऊल मागे होत हाताने इशारा करत खाली उतर म्हणाला. तिथेच ती विरघळली. त्याचे शब्द आणि त्याचा ॲटिट्यूड त्यातच हरवून जायची इच्छा होत होती. इतकं सौम्य आणि सॉफ्टली भाषेत त्याने तिला विचारलं होतं तर तिला नकार द्यायला सुद्धा कसं तरी होत होतं. तिने थोडा वेळ विचार केला.
असं तसं अर्धा पाऊण तास तर वाया घालवला होता. अजून अर्ध्या तासाने काय फरक पडणार होता. तिने मनातच उसासा टाकला. त्याच्याकडे न बघता गाडीतून उतरून पुढे बघू लागली. 2 माणसं त्या टेंटमध्ये काहीतरी करत होते म्हणून ती बारकाईने निरखून बघत होती. कबीर तिच्या शेजारी उभा राहून त्या माणसांकडे नजर स्थिर ठेवून दोन्ही हात पॅन्टच्या पॉकेटमध्ये घालून उभा होता. तो टेंट खूप छान वाटत होता. वेगळ्याच प्रकारचा होता. व्हाईट जाळीदार कपड्याने तिन्ही बाजूंनी कव्हर केला होता. समोरचा भाग ओपन असल्यामुळे आतमधलं सगळं दिसून येत होतं. छोटासा व्हाईट कलरचा बेड आणि त्यावर 4-5 पिलो ठेवले होते. त्याच्या शेजारी छोटा लाकडी टेबल होता. त्यावर 2 केटल होते आणि 2 कॉफी मग होते. ती ब्लँक होऊन त्या सगळ्या गोष्टींना बघत होती. कारण अशा गोष्टी ती पहिल्यांदाच बघत होती. म्हणून त्या गोष्टींचा तिला अंदाज लागत नव्हता. 5:30 पावणे 6चा टायमिंग असल्यामुळे सूर्य त्याच्या घरी जाण्यासाठी आतुर झाला होता. त्यामुळे सर्वत्र तांबूस पिवळसर प्रकाश पडला होता. थंड वाऱ्याची झोत अंगाला झोंबून शहारा उमडून जात होता. त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूला कोणीच तिला दिसत नव्हतं. हवेत एक प्रकारची नशा पसरून तिच्या अंगाला भिनभिनू लागली होती. जोरात वारा सुटला होता म्हणून त्या वाऱ्यामुळे वेणीतले केस सुद्धा चेहऱ्यावर येऊन जात होते. तिने केस मागे घेत इकडेच तिकडे तिची मान वळवली आणि तिचं लक्ष गाडीच्या बंद असलेल्या काचेकडे गेलं. स्वतःच्या अवताराकडे बघून ब्लँक झाली. सिंपल कॉटनचा मरून कलरचा ड्रेस घातला होता. थोडासा त्या ड्रेसचा कलर डल झाला होता. ओढणीची इस्त्री आत्ता मोडल्यामुळे थोडीशी ओढणी चुरगळली होती. सकाळी घरातून निघताना वेणी घातली होती. आता त्या वेणीचा अवतार झाला होता. कालपासून बरं वाटत नव्हतं म्हणून चेहरा पूर्ण सुकलेला होता. ओठ कोरडे पडले होते. कपाळावरची टिकली कधी गळून पडली तिचं तिला कळलं नाही. अशा अवतारमध्ये कबीरने बघितलं. तो काय आपल्याबद्दल विचार करत असेल. त्याच्यासमोर आपण काहीच नाही असे मनोमन वाटून मन दुखू लागले. तिने हळूच तिरक्या नजरेने त्याला पाहिलं तर तो अजूनही पुढे बघत होता. त्याच्यासोबत उभं राहण्यासाठी तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्याचाच राग येऊ लागला की त्याने आधी जर सांगितलं असतं तर ती थोडीशी तयार होऊन तर आली असती. पण नंतर तिच्याच विचारावर ती चमकली. त्याच्यासाठी आपण का तयार व्हायचं. त्याला थोडं आपल्याला इम्प्रेस करायचं आहे. मनातल्या मनातच तोंड वाकडं करून ओढणीचे टोक करंगळीला गुंडाळत चेहऱ्यावर वैतागलेले भाव आणून ती माणसं काय करत आहे विचार करू लागली. 5 मिनिटात ती माणसं थोड्या दूर अंतरावर जाऊन उभी राहिली. चल. तो गालातल्या गालात हसत त्याच्या पॉकेटमधला हात तिच्यासमोर धरतो तसं ती बारीक डोळे करून रागाने त्याच्याकडे बघू लागली. त्याने मनातच सुस्कारा सोडला आणि पुढे चालू लागला. ती पण त्याच्या मागे निघाली. ती झोपडी म्हणजे टेंट कशासाठी आहे. तुम्ही तर फक्त अर्धा तास थांबणार आहात ना. राहून राहून तिच्या मनात प्रश्न येत होता की ही झोपडी कशासाठी बांधली आहे. कारण असे टुरिस्ट लोक बांधतात हे माहीत होतं. ते पण रात्री त्यांना थांबायचं असेल तर. पण त्यांची पूर्ण पॅक असती. अशी कापडी असते ही तर वेगळीच काहीतरी होती. आणि हा तर थांबणार नाही म्हणत आहे तर टेंट कोणासाठी बांधला असेल. जेव्हा तिच्या डोक्यात प्रश्न येतात तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय बाईसाहेबांना शांतता लाभत नव्हती. मग तो समोरचा दुश्मन असू दे नाही तर जवळचा असू दे. प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. तिच्या प्रश्नावर तो हसत किंचित नकारार्थी मान हलवत तिच्या निरागस चेहऱ्याकडे एक नजर बघू लागला. ती एकटक त्या टेंटकडे बघत निरीक्षण करत होती. हे सगळं तो तिच्यासाठीच करत होता आणि ती त्यालाच प्रश्न विचारत होती की तो टेंट कशासाठी आहे. रात्रभर कोण राहू शकेल का. त्याच्यासाठी ती पहिली डेट होती. मग थोडी का असेना तो त्याला मेमोरेबल करण्याचा प्रयत्न करणारच ना. तिच्या मनात जरी त्याच्याबद्दल काही सध्या फिलिंग नसेल तरी त्याच्यासाठी तर प्रपोज नंतर दोघेजण पहिल्यांदा भेटणार तर तो थोडासा काहीतरी स्पेशल करणारच ना. पण या मुलीला रोमॅन्स नावाचा प्रकारच माहीत नाही तर त्याच्यावर तो बिचारा उत्तर काय देणार. आणि माझं ह्या मुलीबरोबर कसं होणार हा सुद्धा प्रश्न त्याला पडला आणि मनातच कपाळावर हात मारून घेतला. तो पुढे आला आणि खाली झुकून त्या टेंटमधल्या पिलो मागे लपून ठेवलेला बुके त्याने घेतला आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याच्या हातात लाल गुलाबाचा मोठा बुके बघून तिचं डोकं हँग झालं. ती स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघू लागली. आय नो माझं प्रपोजल खूपच युनिक पद्धतीने झालं आहे. तेव्हापासून तू जरा ब्लँक झाली आहे कारण तू असा विचारच केला नसेल म्हणून तुला सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करायला वेळ लागत आहे आणि मी सुद्धा तुला त्या गोष्टीला वेळ देईल. पण माझ्या फिलिंग समजून घे. तो शांतपणे तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. ती एकटक त्याच्या डोळ्यात बघत होती. त्याचे शब्द कानातून खोलवर हृदयात जाऊन हलकेच टच करत होते. हृदयात गुदगुल्या होऊ लागल्या. अंगावर गोड शहारा येऊ लागला. रोम रोम प्रफुल्लित होऊन जात होतं. त्याच्या डोळ्यात आजूबाजूच्या वातावरणात एक वेगळीच नशा पसरली होती आणि ती नशा बेधुंद गुलाबी वाटू लागली. त्याचा रंग हळूहळू तिच्या गालावर पसरू लागला. वाटलं नव्हतं मला की तुझ्यासारखी मुलगी मला आवडेल सुद्धा. कारण तुझं जग आणि माझं जग खूप वेगळं आहे.
पण प्रेमाची नशा अशी असते की कधी कुठे होऊ शकते, कोणालाही कळत नाही. ज्या क्षणी मी तुला पाहिलं त्या क्षणी तू मनात अशी भरून गेली की तुझी नशा उतरता उतरली नाही. माहीत नव्हतं की तुझ्याबद्दल मला आकर्षण आहे का प्रेम आहे, पण जेव्हा कळले की तू माझं प्रेम आहे, बस त्या क्षणापासून मनात ठरवलं पूर्ण लाईफ तुझ्यासोबत स्पेंड करायची आहे. तो बोलत एक पाऊल पुढे येत तिच्यासमोर बुके धरतो. पूर्ण जग तिच्यासाठी तिथेच थांबलं होतं. तिला काहीच कळत नव्हतं नेमकं तिने काय बोलावं. त्याच्या शब्दांनी तिची पूर्ण बोलती बंद झाली होती. आता पुन्हा द्विधा मनस्थितीमध्ये अडकली होती. बुके घेऊ की नको? एवढा प्रेमाने त्याने बुके आणला होता, पण बुके घेतला तर आबांना काय सांगणार? नको, आबा चिडतील. ती आवंढा गिळत मान खाली घालत म्हणाली. कंठ दाटून डोळ्यात पाणी भरलं होतं. तिला कसली भीती वाटत होती काही कळत नव्हतं, पण कधी नव्हे ती कमजोर पडून डोळ्यात पाणी जमा होऊ लागले. डोकं आणि मन बिलकुल साथ देत नव्हतं. नेमकं तिला ह्या क्षणी काय करावं तेच कळत नव्हतं. समोर उभा राहणारा व्यक्ती महत्त्वाचा आहे का आपले घरचे महत्त्वाचे? तिच्या निरागस बोलण्यावर त्याला हसू येऊ लागलं. तिच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर उड्या मारत हा बुके घेतला असता, पण चक्क तिने नकार दिला. तो थोडासा झुकून तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करू लागला. ही निरागस अवंती अजून त्याच्या मनावर राज्य करू लागली. कुठल्याही गोष्टीची लालच नव्हती. जे समोर आहे ते घेताना विचार करणारी अजून किती रूप दाखवून ती त्याच्या मनावर राज्य करणार होती तीच तिलाच माहीत. तिच्यावर अजूनच प्रेम उफाळून येऊ लागलं. इथे आबा नाहीये, घेऊ शकते, तो हसत म्हणाला. पण घरी घेऊन गेल्यावर त्यांना कळेल. तिने लगेच मान वर करून त्याला उत्तर दिलं. जणू तिला तो बुके घ्यायचा होता. त्या बुकेला, त्या लाल गुलाबांना तिला स्पर्श करायचा होता. पहिल्यांदा तिने एवढा सुंदर बुके बघितला होता, पण भीतीसुद्धा वाटत होती. सिंपल, घरी घेऊन जाऊ नकोस, पण एकदा फक्त तू ह्या फुलांना स्पर्श करावा इतकीच माझी इच्छा आहे, तो बोलत अलगदपणे तिचा नाजूक मनगट आपल्या पंजांमध्ये धरतो. तशी ती गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली, पण दुसऱ्या क्षणाला तिच्या तळहाताला मऊ आणि थंड गुलाबांचा स्पर्श झाला. तसं तिच्या चेहऱ्यावरची उदासीनता कमी होऊन हळूहळू गुलाबाच्या कळीप्रमाणे फुलल्यासारखे हसू फुलू लागले. चेहऱ्यावरचं हसू अजूनच गडद होऊ लागले. आता स्वतःहून ती त्या गुलाबांना स्पर्श करत होती. नकळत तिचा दुसरा हात बुके पकडण्यासाठी गेला. त्याने अलगद त्याचा हात बाजूला काढला आणि पूर्ण बुके आता तिच्या हातात होता. तो गालातल्या गालात हसत तिच्या गोड चेहऱ्याला मनात भरून घेऊ लागला. तिच्यातली बालिश अवंती त्याला दिसू लागली. चेहऱ्यावर मेकअपचा वेश नव्हता, पण तिच्या हसण्याने तिचा चेहरा खूपच क्यूट आणि सुंदर दिसत होता. पण तब्येत कालपासून बिघडल्यामुळे चेहरा सुकलेला दिसून येत होता. ते बघून त्यालाच कसं तरी वाटलं. तिला मिठीत घेऊन कवटाळून घ्यायची इच्छा खूप होत होती. तर हा भाग इथे संपलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं कबीरचं प्रपोजल, आणि काय वाटते आता सुरू होईल का कबीर आणि अवंतीची लव्ह स्टोरी? कळेल येणाऱ्या पुढील काही भागात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.